नमस्कार, द सिम्पली किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण येणाऱ्या 15 ऑगस्ट इंडिपेंडन्स डे स्पेशल काहीतरी विशेष खास रेसिपी बनवणार आहोत, तिरंगा ढोकळा। मग चला सुरुवात करूया। त्यासाठी आपल्याला इथे घ्यायचे 1 वाटी रवा आणि 1 वाटी दही। ढोकळा वाफवण्यासाठी इथे मी एक भांडं घेतलं आहे। त्याला आपल्याला सगळीकडून अगोदर तेल लावून घ्यायचे आहे। त्यानंतर आता मी येथे एक भांडं घेतलंय, त्यात 1 वाटी रवा आणि 1 वाटी दही घातली आणि रवा आणि दही आपल्याला इथे छानसं मिक्स करून घ्यायचं। रवा आणि दही आपलं आता इथे मिक्स करून झालं की त्यात 1/4 कप मी पाणी घालणार आहे आणि ते मिक्स करून घ्यायचं। पाणी आपल्याला आवश्यकतेनुसार घालायचं। पीठ आपल्याला जास्त घट्टही नाही करायचं आणि पातळही नाही करायचं। पिठाची जी कन्सिस्टन्सी आहे ती आपल्याला मऊ आणि गुळगुळीत ठेवायची, जेणेकरून ढोकळा आपला जाळीदार आणि स्पंजी होईल। त्यानंतर आपल्याला हे पीठ 15 ते 20 मिनिटं झाकून बाजूला ठेवायचं आहे। त्यानंतर येथे जे 15 ते 20 मिनिटं मी पीठ झाकून ठेवलं होतं ते तुम्ही बघू शकता की रेडी झालं। पण आवश्यकता असल्यास तर आपण त्यात थोडंसं अजून आता मी येथे पाणी ॲड करणार आहे आणि ते मिक्स करून घेणार आहे। पिठाची कन्सिस्टन्सी ढोकळा तयार होईल आपल्याला ते अशीच ठेवायची आहे। त्यानंतर आपल्याला येथे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे आपले हे ढोकळ्याचे पीठ तयार झालेले आहे। त्याचे मी 3 भाग केले। तिरंगा ढोकळा बनवण्यासाठी इथे आपल्याला 3 वेगवेगळ्या रंगाचे मिश्रण तयार करायचे। तर अगोदर हिरव्या कलरसाठी मी इथे बारीक केलेली कोथिंबीर आणि हिरवा कलर मिक्स केला आणि ते आपण पिठामध्ये चांगलं मिक्स करून घेणार आहे। त्यानंतर इथे मी थोडासा इनो घेतलाय, तो आपण या हिरव्या मिश्रणामध्ये मिक्स करणार आहोत। आपलं हिरवं मिश्रण येथे तयार झालं की आपण जे भांड्याला तेल लावून ठेवलं होतं त्यात आपल्याला हिरवं मिश्रण पसरवून घ्यायचं। आता इथे एका भांड्यात मी पाणी गरम करायला ठेवलं होतं। आता हे जे आपण हिरवं मिश्रण तयार केलंय ते आपल्याला 5 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे। आता तोपर्यंत आपण दुसऱ्या कलरचं मिश्रण तयार करून घेऊया। आता इथे पांढऱ्या कलरचं मिश्रण तयार करण्यासाठी इथे मी पिठामध्ये फक्त इनो मिक्स केला आहे। इनो मिक्स केल्यावर पीठ आपल्याला जास्त वेळ ठेवायचा नाही आहे, तो लगेच आपल्याला वाफवून घ्यायचं आहे ते मिश्रण। आता इथे हिरव्या कलरचं मिश्रण वाफवून झालं की ते मी पांढऱ्या कलरचं मिश्रण त्यावर पसरवून घेणार आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला 5 मिनिटं ते वाफवून घ्यायचं आहे। आता तोपर्यंत आपण इथे केशरी कलरचं मिश्रण तयार करून घेऊया। त्यासाठी इथे मी गाजराचा किस आणि केशरी कलर वापरला आहे, तो आता पिठामध्ये आपल्याला मिक्स करायचा आहे आणि थोडंसं इनो घालायचं आहे। इनो मिक्स केल्यावर आपल्याला पीठ जास्त वेळ ठेवायचं नाही, नाहीतर ढोकळा आपला व्यवस्थित फुलणार नाही। त्यानंतर आपल्याला हे जे मिश्रण आहे ते आपल्याला असं भांड्यामध्ये पसरवून घ्यायचे आहे आणि पुन्हा एकदा ते आपल्याला वाफेवरती ठेवायचं आहे। आता आपल्याला हे जे मिश्रण आहे ते 15 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे। 10 मिनिटांनी आपल्याला झाकण काढून चेक करायचं आहे की आपला जो ढोकळा आहे तो तयार झालेला आहे की नाही। त्यानंतर आपल्याला असं ढोकळ्यावर कापड ठेवायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटं ढोकळा वाफवून घ्यायचा आहे। कापड ठेवल्याने जे वाफेचे पाणी आहे ते ढोकळ्यावर पडत नाही आणि आपला ढोकळा नरम आणि जाळीदार होतो आणि छानसा रेडी होतो। आता ढोकळा तयार झालाय की नाही ते चेक करण्यासाठी तुम्ही टूथपिक सुद्धा वापरू शकता। आता तुम्ही बघू शकता की आपला हा जो ढोकळा आहे तो छानपैकी रेडी झालेला आहे। आता आपल्याला ते थंड होऊन द्यायचं आहे। त्यानंतर तो आपल्याला एका प्लेटीमध्ये काढून घ्यायचा आहे। ढोकळा वाफवून झाला की तो लगेच आपल्याला इथे कापायचा नाहीये, नाहीतर ढोकळा तुटण्याची शक्यता असते। त्यामुळे आपल्याला ढोकळ्याला थोड्या वेळ थंड होऊन द्यायचा आहे। आता तुम्ही बघू शकता की आपला हा जो तिरंगी ढोकळा आहे तो छानपैकी तयार झालेला आहे। आता आपल्याला त्यावर फोडणी द्यायची आहे। आता फोडणी तयार करण्यासाठी आपल्याला तेलामध्ये राय, कढीपत्ता आणि मिरची घालायची आणि फोडणी तयार करून घ्यायची आहे। फोडणी तयार झाली की ती आपल्याला ढोकळ्यावर अशी पसरवून टाकायची आहे। आता त्यावर मी आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे आणि आता आपण इथे ढोकळा कापून घेऊया। आता तुम्ही बघू शकता की आपला हा जो तिरंगा ढोकळा आहे तो छानपैकी रेडी झालेला आहे आणि हा ढोकळा आपला किती मऊ आणि स्पंजी तयार झालेला आहे। तुम्हाला आमची ही इंडिपेंडन्स डे स्पेशल रेसिपी तिरंगा ढोकळा कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवीन साध्या सोप्या रेसिपीजसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।